लिले, काय गाई? भांडी झाली का ग? होय, तुला बाजाराला जायचं नाही? नाही जायचं बघ मला बाजाराला. का बरं जायचं नाही? ती तर तिच्या घरीच असेल. हा थांब थांब, मी बघून आले बघ. अगं बाई, हौशी तर इथंच आहे. काय सोनाबाई, इकडची वाट कस काय घावली आज? अगं नाही बघ, तुलाच बघायला आले. काय काम काढलंस? हा अगं, शांती, कांती आणि मी तुला घ्यायला आलो होतो. आम्ही चाललो मग बाजाराले. मला नाही यायचं बघ बाजारात. हे बघ हौशी, कोणा संग बी गंमत कर, पण माझ्या संग काय करू नको बघ. मला नाही यायचं बघ. अगे कांते, शांते, लते, हे बघ हे काय म्हणायली. काय झालं ग हौशी, तुले बाजाराला नाही यायचं? नाही यायचं बघ मला बाजाराले. कशा पायी नाही यायचं? मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. नग बाई, नग बाई, नग बाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो म्हणताई, बाजारात जायचं कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची, कशा कशाची? डाळ, तांदूळ, भाजीपाला, साबण, कपडे, चपला लागतंय तरी काय बाई आपल्या संसाराला? अगं बाई, मग ते समजा घेऊन ये की, त्यात अवघड काय? अगं सोनाबाई, पण आणू कशात, ठेवू कशात? आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की, त्यात अवघड काय? अगं ते तूच तर मोठं घोटाळा आहे बघ. कसा काय, कसा काय, कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू ओतून डब्यात ठेवावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी. म्हणजे काय सांगता काय बाई? मग ध्यानात येते का नाही, म्हणूनच म्हणते. काय म्हणते? मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. काग बाई, काग बाई, काग बाई. अहो माझी हडी दुधाची बाई. अगं बाई, आता तिला काय झालं? अहो माझी हडी मला सोडून गेली. कुठं, जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पाय मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का नाही केलं औषध पाणी? अगं कांते, तेच तर सांगते मी. याच प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्या गच सगळ्या तिच्या पोटात गेल्या, म्हणूनच तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारा लेकरू रड रड रडलं. दुधा वाचून त्या लेकरा चाडलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच आहे कारण, जनावरांचं ओढवतंय मरण. अव सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक वापरू नका, हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. तुम्ही पेपरातली बातमी वाचली की नाही? सांग बाई सांग, मला आठवत नाही. पेपरात नेमकी आलंय तरी काय? अव त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात कासव. अर फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं बघ. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी आखरीत घडलंय काय? प्लास्टिक वापरू नका, सरकारनं काढलाय कायदा. प्लास्टिक वापरू नका, सरकारनं काढलाय कायदा. सजीवांना वाचवायचा केलाय वायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. खरंच की काय? आता आपण आणि पोरं बाळ खाणार काय? आपली काय माय ओसाड होत आहे. कशी काय ग? अगं जमीन नांगरली, प्लास्टिकची जागेवरती आली. शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कणसं? यापेक्षा मी सांगते तसं कर, समद्यांना उपदेश कर. हो काय? अगं वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची बघ, ती प्लास्टिक पिशवी नकोच. काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजारात जाशील की नाही? होय तर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही. लिले पिशवी आण ग. अगं तुम्हाला सांगायचंच राहिलं बघ, माझी ती लांबची मैत्रीण. ती का ती तुझ्याकडे आली होती बघ? हा तीच ग. तिला काय झालं ग? अगं तिला नाही झालं काही. मग अगं तिच्या मुलीला कॅन्सर झालाय बघ. कशा पायी ग? अगं ती प्लास्टिकचा आणि पेपराचा लई वापर करायची. पेपरात तेलकट पदार्थ, गरम वस्तू खायची बघ. आता तरी काय करावं बाई आपण तरी? मग डॉक्टरनी काही उपाय दिला का नाही? अगं डॉक्टर म्हणतात आमच्याकडे काहीच पर्याय नाही. आता तिचं
होईन देव जाणे बघ. बाई बाई, बिचाऱ्या लेकराचं पूर्ण आयुष्य वाया गेलं. तुला मी सांगितलं होतं ना, तू प्लास्टिकचा वापर करतेस. आता बघ त्या दीदीला कसं झालं. हो आई, आजपासून मी प्लॅस्टिक मधले कोणते खाद्यपदार्थ खाणार. अगे लिले, तुला कळालं नाही का ग? अजून बी प्लास्टिकची थैली घेतली तू. कस काय घेतली तू प्लास्टिकची थैली? एवढं सगळं घडलं तुला कळालं नाही का ग? चुकलं का सोनाबाई माझं? आजपासून प्लास्टिकची पिशवी मी घेणार नाही. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो, पर्यावरणाशी नाते जोडा, प्लास्टिकचा वापर सोडा. पर्यावरणाशी नाते जोडा, प्लास्टिकचा वापर सोडा. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा. धन्यवाद.